मी मारीन म्हणते म्हणते हा मारण म्हणते चौका तर मी मारीन म्हणते बुरुजवाड्याच्या बाहेर आणि मी असं गुजर खेळले मी काय बदक गिदक दिसतो का तुम्हाला मी बदक आहो का बदक हात गेली बदक तुरुंग 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 ढोल की दादा इसका कुछ भी नहीं खाया जबरदस्ती पकड़ा तुरुंग 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 तुम मारेगा चौका सूरज सेन को ये निशान इशारे देगा पीछे से तेरे को काय कसं धक्का द्यायला गेला तो असा करून तोही मागवून सांग धक्का मीन्स प्रॉम्प्टिंग हाजी तुम्ही मागवून धक्का देता का समोरून नाही समोरून नाही तुम्हाला आम्हाला मागवून जमते सहज शाहीर कशाला म्हणतात भाऊ कशाला म्हणजे आता माझ्याकडे आहे मनोजराव इकडे बाबा ते मागवून करते हे माझे मोठे मोठे भाऊ जुन्नर देव प्रसन्न हे माझे सहशाहीर म्हणजे मला प्रॉम्प्टिंग करतात म्हणजे मागवून सहकार्य करतात समोरून केला तर मला का किंमत राहील नाही नाही आणि म्हणून सूरज मी समोरून करणार नाही मागवून करीन समजले की नाही शाहीर साहेब का काही नाही परत म्हणता माझ्या काट्यावर अटकवतो ओके माय कायच्या काट्यावर सूरजजी वय 5 किलोवर वजन करा आणि त्याच्यानंतर अटकवायची गोष्ट करा एवढी साधी गोष्ट आहे का तुमच्या काठीवर मी अटकवी ठीक आहे काय हरकत नाही अटकवू पाहिजे एखाद्या दिवस मग तुम्हाला माहित पडेल का निशाण शाहीरचे वजन किती आहे पण तुमचं वजन छोटा आहे त्यांचं वजन जास्त भरते वजन त्या वजनाची 35-45 पैकाळे त्या वजनाची गोष्ट नाही कोणता वजन हड्डी का वजन हड्डी का वजन स्टॅमिना की किंमत होतीये समजले की नाही आणि बोल चला असू द्या तो नंतरचा भाग आहे आता ताकदीने भिल्लो सोडत नाही म्हणते आणि म्हणून शाहीर साहेब काय ना है मेरा क्या मेरे गुरु ने मुझे बताया शायरी करना पर एक बात ध्यान में रखना मैं बोला कौन सी गुरुजी बताइए बोले दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना सही बात है दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना और बेटा बोले निशान अपनी औकात देखे बगैर किसी से मत उलझना आपालाची साथ आहे आणि आता झाली ते रात आहे आणि मी घाबरत नाही कुणाच्या बापाला कारण माझ्या शिरावर माझ्या गुरु पुरुषोत्तमजीचा हात आहे मला म्हणते गुरु बर्मावर गर्व आहे हो असे गर्वाने चालणारे काही गेले हो आणि म्हणून गर्वाने मानवाचे घर खाली एका हाताने वाजेल काटाळी स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेती म्हणून हे कली भंगाला आले गर्वाने रावण तो कसा मेला तरी गर्वाची भाषा गर्वाने रावण तो कसा मेला प्रभू रामाने त्याचा वध केला आणि डाकू असून तो अमरे बाळ शान बुद्धाला शरण का गेला शाहीर साहेब हे गर्वाची भाषा सोडून द्या हो कारण तो जन्मासाला त्याला एक दिवस घाटावर जाणे मग कशाला गर्व शाहीर साहेब अरे म्हणून काय ना है मेरा शाहीर साहेब का काही ना काठ्यावर अटकवतो शायरी करण्यासाठी आलो सूरज मी घरून आणला नाही दंडा दंडा कोण नाव घेतो शायरी करण्यासाठी आलो मी घरून आणला नाही दंडा कारण कुणाला आवडते देशी तर उन्हाळ्यामध्ये कुणाला आवडते पिण्यास थंडा कुणाला आवडते देशी तर कुणाला प्यायला आवडते थंडा ए सूरज तू माझ्या हालतीवर नको जाऊ तू माझ्या हालतीवर नको जाऊ तू माझ्या हालतीवर नको जाऊ नाही तर खेळीन असा फंडा खेळीन असा फंडा तुला करीन ओके मा असा फंडा तुला करून देईन लंबाची पुरा ठंडा समझले की नहीं शाहीर साहब जित्याची खोल मिल्याशिवाय जात हमारे बड़े भैया क्या नाम है आकाश भाऊ इनकी ओर से 200 रुपए का नजराना है हमारी पार्टी उनको पैदे से शुक्र अदा करती है थैंक यू तो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि ज्या बाईचे चारित्र्य चांगले तर तिच्या सौंदर्याकडे कुणी पाहत नाही घातल्या पाण्याची गंगा कधी वाहत नाही आणि एखाद्या डुकरा पुढे किती सोनं बांधा पण नरक खाल्ल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही नरक खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही शाहीर साहेब काय वाटते हो तुम्हाला मुद्दत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला
सवार डाला, छोटा है बड़ा डाला, छोटा सा डाला, एवढासा. मुदत से बड़ा है पाला, करके मैंने भी सोच समझ कर डाला. अरे धमन की भाषा छोड़ दे, और खोल कर दूंगा तेरा. क्या हुआ ताला? अब क्या बताया? क्या समझ रहे हो शाहीर साहब? आणि म्हणून महापुरुषों को मन में बसाया जाता, हर पत्थरों में कभी राम नहीं होता. हमारे YouTube चॅनल वाले भैया रंग लोककलेचा संजू भाऊ ठावरे हरिमुक्काम रंगारी घोटी यांच्याकडनं 50 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय ये यशी संजोग YouTube चैनल प्रो किशोर भाऊ उपाशे मुक्काम भरोसा, इनके ओर से 100 रुपए का नजराना है. हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करती है. थैंक यू. वैसे हमारे बड़े भैया मोन्टू दादा बिहारी उप सरपंच साहब जाम, इनकी तरफ से 100 रुपए का नजराना आया है. हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करती है. थैंक यू. अरे म्हणून शाहीर साहेबांचा गाणं आहे, मैंने प्यार तुम्ही से किया है. कोणासोबत? किससे प्यार किया है? हाँ, मैंने दिल भी तुम्ही को दिया है. शाहीर साहेबांचं गाणं. आणि म्हणून शाहीर साहेबांच्या गाण्यामध्ये समजून तू घे सार, नाही तर होईल आर पार, तुला दाखवतो माझी धार. काय धार? तुला दाखवतो माझी मी धार, वाचित पारी न रे आणि उताना गाडी न रे. उताना गाडी म्हणे. बोलणं सोपं पण मात्र करणं कठीण. आणि म्हणून कबीर महाराज कहते शब्द सबल कर बोल, ये शब्द को हाथ न लाव, और एक शब्द करे घाव तर दुसरा मरहम लगवाव. शब्दाने पेटतात घरेदारी आणि माणसं सुद्धा. काय असं वाईट बोललो मी तुम्हाला? एवढ्या लवकर आज झाली? काय हरकत नाही. पहिला राऊंड माया म्हणते मी म्हणे. तुम्ही का तोफखानतीवारी झाल्या का? नाही नाही, तोफखानतीवारी झाल्या का? तुम्ही शेण खाले का? आम्ही शेण खाली येऊन का? नाही बाबा, इट इज नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. तुम्ही कुठं जाता मला काही देणे घेणे, मात्र आपले सन्मार्गाचा मार्ग मी सोडणार नाही. शाहीर सूरज. आणि म्हणून त्या डबेवाले बाई मालूम आहे, विचारून घेता तुम्ही. तुम्ही मोठ्या तिच्या मागे लागल्यावर बापा तुमची पुराणी माहिती. आणि म्हणून कुछ हो गया, कुछ हो गया, काय क्या हुआ? कुछ हो गया पता, हो गया, हो गया, हो गया ऐसा नाही. मी माणुसकी सोडून अमानुसकीने ठाकत नाही. सुरेश आणि तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा, तर मी गदे राखत नाही. येऊ दे तुरम खान तर मी एकाएकी वाकत नाही. आणि वारही करतो वैरेवर तर नेम माय चुकत नाही. आणि असा विनाकारण पिसटल्या कुत्र्यासारखं भुकत नाही. आणि तुम्ही ठसक्याची करता शाहीर तर मी भाग झोकत नाही. भाग झोकत नाही. उपाशी पाणी आणि म्हणून जरा फानावर राय मग उपडून पाय. ऊपर म्हणतो गाणे की मजा. जरा फानावर राय मग उपडून पाय, आणि फारे बांधाले ये जो जरा फानावर राय मग उपडून पाय, फारे बांधाले ये जो
जसं तुम्ही म्हटलंय औरंगजेब आणि संभाजी महाराजांचं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा गाण्याला आधार समजला की नाही. 1 जानेवारी 1818ला 500 महाराणी 28,000 पेशव्याला कापून काढलं. 500 महाराणी 28,000 पेशव्याला कापून काढलं आणि एकाच्या वाटेला 56 आले होते. एकाच्या वाटेला 56 आले होते आणि तेव्हापासून मनपल्ली झाले तुझ्यासारखे 56 पाहिले. परंतु आता 1 जानेवारी 2018ला जो दिघा झाला होता भीमा कोरेगावच्या ठिकाणी त्याचा मुख्य संचालक होता. तो दिघा घडवण्यामध्ये जो हे होता प्रमुख त्याचं नाव होतं संभाजी भिडे आणि हा तो दगडफेक करणारा आणि तेव्हा तो समता सैनिक दलाचा सेनापती सैनिक म्हणते त्याचं नाव आहे तुषार जाधव. त्याला म्हणते ओय तुमको मालूम नाही क्या बोलते हमारा इतिहास समजलं की नाही. आणि म्हणून जरा भानावर नाही मग उपडू न पाय अरे बांधाले ये जो द्या आपले चाको द्याचा करशील काय करशील 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 काय सांग जरा भानावर नाही उपडू न पाय भारे बांधाले ये